ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेखलाल यांना नवभारत नवराष्ट्र प्रेस लिमिटेडच्या वतीने हॉटेल अजंता अँबॅसेडर औरंगाबाद येथे मराठवाडा आयकॉन सम्मान 2025 ने मंत्री सामाजिक न्याय संजयजी शिरसाट, माननीय मंत्री इतर मागासवर्गीय कल्याण श्री अतुलजी सावे यांच्या हस्ते सन्मानित। सामाजिक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करत संघर्षातून उभारी घेतलेले विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलचे संस्थापक अध्यक्ष शेख नईम शेखलाल यांना नवभारत नवराष्ट्र प्रेस लिमिटेडच्या वतीने हॉटेल अजंता अँबॅसेडर औरंगाबाद येथे मराठवाडा आयकॉन सम्मान 2025 ने सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट व मंत्री इतर मागासवर्गीय कल्याण अतुलजी सावे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। शेख नईम यांचा प्रवास हा नव्या पिढीसाठी प्रेरणास्रोत, सामाजिक क्षेत्रात सेवा, नेतेपदात स्पष्ट वक्तेपणा आणि लोककल्याणासाठी त्यांची लढवई भूमिका विशेष उल्लेखनीय आहे। त्यांनी आरोग्य शिबिरापासून ते पर्यावरण संवर्धनापर्यंत त्यांनी आपली बांधिलकी अधोरेखित केली आहे। ग्रामीण जनतेशी थेट संपर्क आणि प्रशासनावरील दबावात्मक आंदोलने ही त्यांची खास शैली आहे। जो झुकता नहीं, सच्चाई के आगे वही समाज का असली सहारा बनता है। कोरोना काळातील मदतीने आणि अतिवृष्टीत तात्काळ मदत कार्याने त्यांनी संवेदनशीलता दिसून आली। त्यांनी अनेक भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई घडवून आणत प्रशासनाला जबाबदारीची जाणीव करून दिली। भीड़ में भी जो अलग नज़र आए वही असली लीडर कहलाए। त्यांच्या या लोकसेवेच्या कार्यासाठी त्यांना मराठवाडा आयकॉन पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे। या सन्मानितामध्ये मराठवाडा क्षेत्रातील आमदार विक्रम काळे, संभाजीनगरचे ACP जिल्हा पुरवठा अधिकारी औरंगाबाद प्रवीण फुलारी, आयुक्त तहसीलदार सह इतर विविध क्षेत्रात काम करणारे अनेक 20 मान्यवरांसह शेख नईम शेखलाल यांना सन्मानित करून गौरवण्यात आले। यावेळी मंत्री महोदयासह आमदार विक्रमजी काळे, कालिका स्टीलचे संचालक यश गोयल, मनपा आयुक्त श्रीकांत, नवभारत नवराष्ट्रचे अध्यक्ष N श्रीनिवास उपस्थित होते। सन्मानित केल्यानंतर शेख नईम शेखलाल यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की माझी पुरस्कारासाठी निवड करून सन्मानित केल्याबद्दल नवभारत नवराष्ट्र अध्यक्ष सह सर्व टीमचे आभार। तसेच पुरस्काराचा सर्व श्रेय माझे आईवडील, माझे सर्व लहान भाऊ शेख नफीस पैलवान, माझे चिरंजीव शेख नौमान नवीन शेख व विराट राष्ट्रीय लोकमंच काउन्सिलचे सर्व पदाधिकारी, स्वयंसेवक यांना समर्पित करतो, ज्यांनी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना अनेक अडचणी माझे मनोबल वाढवून खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले। म्हणून मी सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करीत आहे। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली।